तिने जवळ ओढलं. तिचे ओठ ओठावर टेकवताच माझा श्वास जोरात वाढला. नंतर आम्ही दोघे जमिनीवर. पहिल्यांदाच माझं कोणत्या मुलीसोबत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नवीन रूमवर माझा पहिला दिवस होता. सकाळी मी वरती गेलो आणि माझं लक्ष समोर एका मुलीवर गेलं. ती तिच्या घरापुढे कपडे धुत होती. कपडे धुत असताना तिची नजर तिसऱ्या मजल्यावर असलेल्या मुलाकडे होती. तो मुलगा तिच्या घरापुढच्या बिल्डिंगमध्ये होता. तो तिसऱ्या मजल्यावरून तिला इशारा करत होता आणि ती पण त्याला बघत होती. खूप वेळ त्यांचे इशारे सुरू होते आणि मी समोरून सर्व बघत होतो. नंतर त्या मुलीने माझ्याकडे बघितलं आणि ती तिच्या घरामध्ये गेली. सकाळी ती मुलगी मी जिथे राहत होतो त्या बिल्डिंगमध्ये आली होती. तिला जवळून बघितलं. ती तर फारच सुंदर आणि देखणी होती. तिचं नाव पूजा. मला बघून ती थोडी लाजली होती, कारण मी तिला सकाळी बघितलं होतं त्या मुलाला इशारे करताना. पूजा तिच्या घराजवळ गेली आणि तिथे उभी राहून माझ्याकडे बघत होती. खूप वेळ ती तशीच उभी होती. मला वाटलं ती त्या मुलाची वाट बघत असेल, त्यामुळे तिथे उभी असेल. पण नंतर तिने हाताने माझ्याकडे इशारा केला. मला तर तिचा इशारा समजला नाही. 2 दिवस ती तिथे उभे राहून माझ्याकडे इशारा करत होती, पण मला काहीच समजत नव्हतं, कारण ती तर त्या मुलाला इशारा करायची आणि आता अचानक मला कसं काय इशारा करत आहे. ती आमच्या बिल्डिंगमध्ये आली आणि सरळ माझ्या रूममध्ये. तिला असं डायरेक्ट माझ्या रूममध्ये येणं आणि मी तर दचकलोच होतो. ती मला म्हणाली, मी तुला 2 दिवसापासून इशारा करत आहे, तू फक्त बघतो. मी तिला म्हणालो, अगं पण तू तर त्या दिवशी त्या मुलाला इशारा करत होती, मग असं अचानक मला का? पूजा मला म्हणाली, त्याचं जाऊ दे, आपलं बघ. मी उद्या येईल तुला भेटायला परत. माझी मम्मी आली असेल, आता मी जाते. मला तर काहीही समजेना झालं होतं. मी तिच्यासाठी अनोळखी होतो आणि ती माझ्यासोबत असं बिनधास्तपणे. दुसऱ्या दिवशी ती परत आली आणि आज तर तिने हद्दच पार केली होती. ती मला म्हणाली, तू कधी प्रेम नाही केलं का? मी तिला म्हणालो, नाही, कधीच नाही. पूजा माझ्याजवळ आली आणि मला तिच्याजवळ ओढलं. मी तर थरथर कापत होतो, कारण मी पहिल्यांदाच कोण्या मुलीच्या एवढ्या जवळ आलो होतो. तिचे ओठ माझ्या ओठावर टेकले आणि माझा श्वास जोरात सुरू झाला. ती मला म्हणाली, तू सकाळीच एवढं धडधड का करत आहे? माझ्या तोंडामधून तर एक शब्द पण निघेना. नंतर आम्ही दोघे जमिनीवर. पहिल्यांदाच माझं कोणत्या मुलीसोबत असं काही. मी तर तिच्यामध्ये हरवून गेलो होतो. नंतर मला तिच्यावर प्रेम होऊ लागलं. पण एकदा परत मी तिला त्या मुलाला इशारा करताना बघितलं. तो मुलगा त्याच्या गावी गेला होता. तेव्हा ती माझ्याकडे आली होती आणि तो परत आला तेव्हा ती त्याला इशारे करू लागली. मी तिला विचारलं की असं का? तू तर माझ्यासोबत आणि आता परत त्या मुलासोबत. ती मला म्हणाली, माझं त्या मुलावर प्रेम आहे. मी तिला म्हणालो, मग तू त्या दिवशी माझ्या रूममध्ये माझ्यासोबत ते काय होतं ते विसरून जा, कारण मला वाटलं तो मुलगा कायमचा गावी गेला आहे, त्यामुळे मी तुझ्यासोबत. ती पुढे म्हणाली, पण तो जर खरंच गावी गेला असता तर मी तुझ्यासोबतच राहिले असते, पण तो परत आला त्यामुळे मी त्याच्यासोबत राहील. तिचं वागणं मला थोडं वेगळंच वाटलं. मी परत कधी तिच्याकडे बघितलंसुद्धा नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.